जुलै 1947 मध्ये जेव्हा फाळणी पक्की झाली तेव्हा मुस्लिम लीगच्या तिकिटावर निवडून आलेल्या 27 मुस्लिम सदस्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला। त्यांनी पाकिस्तानात जायला साफ नकार दिला। यातलेच एक होते बिहारचे तजम्मुल हुसेन। 1949 मध्ये संविधान सभेत बोलताना त्यांनी जे भाषण दिलं ते ऐकून आजही अंगावर काटा येतो। तजम्मुल हुसेन म्हणाले होते की आम्ही आधी भारतीय आहोत आणि आम्ही भारतीय म्हणूनच राहू। भारताच्या सन्मानासाठी आम्ही लढू आणि त्यासाठी मरायलाही तयार असू। तसंच हसरत मोहानी यांचं नाव तुम्ही ऐकलं असेलच। त्यांनी तर संविधान सभेत थेट सांगितलं होतं की मुस्लिमांना अल्पसंख्याक का म्हणता? आम्हाला अल्पसंख्याक म्हणणं हा आमचा अपमान आहे। जोपर्यंत मुस्लिम लीग होती तोपर्यंत आम्ही वेगळे होतो, पण आता आम्ही या देशाचे समान नागरिक आहोत। B.H. जैदी जे रामपूरचे प्रतिनिधी होते, त्यांनी सुद्धा सांगितलं की भारताच्या इतिहासात हिंदूंनी कधीच अल्पसंख्याकांचा छळ केलेला नाही, त्यामुळे आम्हाला वेगळ्या संरक्षणाची काही गरज नाही।